हॅलो एव्हरीवन. आय होप सो माझा आवाज सगळ्यांना येतोय आणि माझ्याकडे एक लास्टचे 5 मिनिट आहे. बट आपण एक लास्टच्या 5 मिनिट मध्ये एक इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत. दॅट इज ओमेगा 3 अँड ओमेगा 6. मी स्पेशली सांगेल की हे इंडियन लोकांसाठी ना खूप इम्पॉर्टंट आहे, स्पेशली इंडियन लोकांसाठी. सो का ते आपण डिस्कस करूया. सो नेक्स्ट स्लाइड प्लीज. ॲज आय से की आपला आजचा टॉपिक आहे ओमेगा 3 अँड ओमेगा 6. सो व्हॉट इज एक्झॅक्टली ओमेगा 3? ओमेगा 3 हे लाईक नॉर्मल फॅटी ऍसिड आहे. ओके, जे आपल्याला फिश मधून भेटतं. आपण खूप वेळा असं बोलतो की फिश खाल्ले पाहिजे, त्याच्याने आपली स्किन चांगली होते, आपले हेअर चांगले होतात, आपली आय आय प्रोडक्शन चांगलं होतं. सो हे ओमेगा 3 पासून भेटतं. म्हणजे तुमचं जे एव्हरी सेल असतं ना आपल्या बॉडी मधलं, एव्हरी सेल हे डेव्हलप करायला, हे रिप्रोडक्शन करायला तुम्हाला ओमेगा 3 हे हेल्प करतं. आता तुम्हाला ओमेगा 3 हे आपली बॉडी क्रिएट नाही करत. आपल्याला आपली बॉडी जी ती रिप्रोड्यूस नाही करत, तुम्हाला ते फूड मधून घ्यावं लागतं. ओके, ओमेगा 3 अँड ओमेगा 6 बोथ, नॉट ओनली ओमेगा 3, हे आपल्याला फूड मधून इनटेक करावं लागतं. अँड आपण असं म्हणतो की ओमेगा 3 जे असते ना, ते एनर्जी लेवल इन्क्रीज करायला, म्हणजे बॉडी एनर्जी लेवल इन्क्रीज करायला, मेंटेन ठेवायला, देन आपले हार्ट्स, देन लंग्स फंक्शनॅलिटी, देन मी बोलले जसं की एव्हरी सेल, देन लाईक दिस एव्हरी ब्लड व्हेसल चं प्रॉपर प्रोडक्शन करायला, प्रॉपर फंक्शन करायला हे ओमेगा 3 हेल्प करतं. आजकाल कोविड पासून इम्युन हा वर्ड जो आहे तो खूप आपण रिपीटेडली यूज करतो. इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग पाहिजे, इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग पाहिजे. सो अगेन आपली जी इम्युन सिस्टीम असते ते स्ट्रॉंग ठेवायला, ते प्रॉपर ठेवायला ओमेगा 3 अँड ओमेगा 6 ऑल्सो हेल्प करतो. ओके, नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो ओमेगा 6, अगेन ओमेगा 6 पण हे फॅटी ऍसिड आहे. ओके, सो हे आपल्याला कुठून भेटतं? व्हेजिटेबल्स ऑइल्स मधून, देन कॉर्न मधून, आपण जे सीड्स खातो, सनफ्लावर, सोयाबीन ऑइल, ह्यामधून आपल्याला ओमेगा 6 भेटतं. ओके, ओमेगा 6 ना हे आपल्या बॉडीमध्ये एव्हरीवेअर हे आपल्याला भेटतं. म्हणजे तुमची जर बॉडी जर चेकअप केलं तर तुम्हाला ओमेगा 6 तुमच्या होल बॉडी भेटेल. बिकॉज ते अगेन हेल्प करतं की इच अँड एव्हरी सेल्सला प्रॉपर फंक्शनॅलिटी करायला. बट प्रॉब्लेम हा असतो की इंडियन फूडमध्ये ओमेगा 6 हे हाय प्रमाणात आपल्याला भेटतं. तर मी तुम्हाला जे टाईप सांगितलं की व्हेजिटेबल्स ऑइल्स, देन कॉर्न अँड ऑल, तर हे आपण एव्हरी मील्स मध्ये घेते. पण ओमेगा 3चं जे प्रमाण असतं ते आपल्या इंडियन फूड्समध्ये खूप कमी आहे. ओमेगा 6चं प्रमाण हे आपलं प्रॉपर आहे, पण ओमेगा 3चं जे आपलं प्रमाण आहे ते खूप कमी आहे इंडियन फूड्समध्ये. सो नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो एक्झॅक्टली आता तुम्ही हे बोलाल की ओमेगा तर हे सेमच आहे, बट ओमेगा 6 अँड ओमेगा 3 का? लाईक आपल्याला हा क्वेश्चन येतो की व्हॉट इज एक्झॅक्टली ओमेगा 6 अँड व्हॉट इज एक्झॅक्टली ओमेगा 3. बट ओमेगा 6 अँड ओमेगा 3 याचं जे प्रपोर्शन असतं ते 6:3 असतं. ओके, म्हणजे ओमेगा 6 हे हाय प्रमाणात हवं 6 रेशो मध्ये, अँड त्याच्याच 3 रेशो मध्ये ओमेगा 3चं. अँड ॲज आय से की आपल्या इंडियन फूड मध्ये आपण ओमेगा 6 हे प्रॉपर याच्यात खातोच, कारण की मी ऑइलचं एक्झाम्पल दिलं. सो हे आपलं आहे. बट ओमेगा 3, व्हॉट अबाउट ओमेगा 3? आता ओमेगा 3 असते ना ते प्रो इन्फ्लॅमेशनचं काम करतात. तर व्हॉट इज इन्फ्लॅमेशन? सो आता जखम असते, आपल्याला आपण कुठे पडलो की जखम लागते किंवा आपण आजारी पडतो, तर ते पटकन आपल्याला त्याच्यातून बाहेर निघायला, किंवा तीच आपण म्हणतो ना की काही काही लोकांची जखम पूर्ण भरत नाही. सो ते काय होतं की त्यांच्या बॉडीमध्ये ओमेगा 3 हे खूप कमी प्रमाणात असतं. आता ओमेगा 3चं मी तुम्हाला सांगितले की खूप सारे एक्झाम्पल आहे की आपण त्याच्यातून ओमेगा 3 फूड इनटेक करू शकतो किंवा आपल्याला ओमेगा 3 भेटू शकतं. फॉर एक्झाम्पल फिश. आता मी फिश का सांगते, कारण की आपण ओमेगा 3 बोललो तर आपल्याला डोक्यात येतं पहिले फिश, बाकी ते नट्स येतं नंतर, नंतर ते बाकीचे ड्रायफ्रुट्स येतात, ऑइल येतं, बट पहिले फिश येतं. बट आजकालचे फिश तेवढे खरंच काय बोलू शकतो आपण 100%
प्युअर असतात का? मी तर म्हणेल नाही. कारण की जे पण आपण जे फिश आणतो ते येतात आपल्याला, ते समुद्रातून येतात. आणि तिथे अगदी आपण बघतो शिप्स जात असतात, खूप सारे आता ट्रॅव्हल्स जे असतात, ट्रान्सपोर्टेशन असतात, ते सी मधून होत असतात. सो त्याच्यामुळे त्या ऑइलमुळे ते जे मर्क्युरी असतं ना, ते इनडायरेक्टली फिशच्या पोटात जातं. आणि मग आपण ओमेगा 3 सोबत फिश पण सर्व करतो आपल्या ताटात. ऐश्वर्या सेड, ओ शी मी मर्क्युरी पण खाते. सो आपण आपल्या ज्या काय बोलतात डिश मध्ये नॉट ओन्ली फिश मधून आपल्याला ओमेगा 3 भेटतं, बट आपण मर्क्युरी पण आपल्या पोटात टाकतो. आणि मर्क्युरीचा डिफरंट काही यूज तुम्हाला सांगायला नको, यूज नाही म्हणू शकत, सो सॉरी सॉरी, माय बॅड. त्याचा इफेक्ट काय असतो ते तुम्हाला वेगळं सांगायला नको. सो हे पण आपल्याला बघितलं गेलं पाहिजे की आपण प्रॉपर इनटेक करतोय की नाही ओमेगा 3चा. आता नेक्स्ट थिंग इज की हार्ट साठी ओमेगा 3 का इम्पॉर्टंट आहे, अँड ओमेगा 6 ऑल्सो. सो ओमेगा 3 अँड ओमेगा 6 हे हार्ट साठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की हार्ट साठी, आता सपोज हे हार्ट आहे, ओके, सो त्याच्या अवतीभवती हे हेल्दी फॅट्स हवे. ओके, त्याच्या अवतीभवती हे हेल्दी फॅट्स हवे. बट त्याच्या आताच्या लाईफस्टाईलमुळे आपल्याला त्याच्यात बॅड फॅट्स भेटतात. मग आपण बघतो की कोलेस्ट्रॉल लेवल खूप वाढलेलं असतं. तर ओमेगा 3 अँड ओमेगा 6 हे आपल्याला हेल्प करतं हेल्दी फॅट्स त्याच्या भोवती यायला, म्हणजे त्याच्या अराउंड यायला. ओके, सो ओमेगा 3चा यूज हा झाला. अँड नेक्स्ट स्लाइड प्लीज. अगेन मी तुम्हाला जे सांगितलं की आजकालचं जे फूड आहे प्लस फिश आहे, त्याच्यातून तुम्हाला ओमेगा 3 अँड ओमेगा 6 सोबत काय काय भेटतं. अँड स्पेशली अगेन इंडियन्स लोकांमध्ये ओमेगा 6चं प्रमाण प्रॉपर आहे किंवा नॉर्मल आहे असं म्हणू शकते. बट ओमेगा 3चं खूप कमी प्रमाणात आहे. मी नाही म्हणू शकत किंवा तुम्ही पण नाही म्हणू शकत की इथे तुम्ही रोज फिश खातात किंवा भरभरून नट्स खातात, भरभरून रोज फिश खातात, नाही. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की फिश सोबत तुम्हाला मर्क्युरी पण भेटतं. देन ते जे ऑइल असतं ट्रान्सपोर्टेशन, जे फिशच्या पोटात गेलेलं असतं ते पण भेटतं. बट न्यूट्रिशन, व्हॉट अबाउट न्यूट्रिशन, यात तुम्हाला प्रॉपर ओमेगा 3 भेटतं. आणि मी तर हे माझ्यासाठी बोलू शकते की नॉट ओन्ली हार्ट अँड ऑल, मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते की काय इफेक्ट झाला. माझे ना म्हणजे खूप इथे लोकांना माहिती की मला माझे हेअर्स किती इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट, आणि मी त्याला नेहमी काही ना काही करत असते. ऑलमोस्ट सगळ्यांना असतात, बट आय लव्ह माय हेअर्स. मी खूप सारे केअर करत असते, खूप सारे त्याच्यावर अप्लाय करत असते, पण ना कधी एवढा हेअर ग्रोथ नाही झाला. मी माझा बिफोर आफ्टर ग्रुपमध्ये शेअर करेल आणि पक्का शेअर करेल. सो त्याच्यात ना हेअर ग्रोथ आफ्टर न्यूट्रिशन इतका फास्ट व्हायला लागला आणि जे शाईन असते केसांची ती वाढली. सो मला काय इफेक्ट झाला. आणि नेक्स्ट थिंग इज की मी आहे ना हे कोच प्रणोदी यांच्या एका हेल्थ टॉक मध्ये ऐकलं होतं. आता त्यांना पण आठवत नसेल कोणत्या हेल्थ टॉक मध्ये, बट त्यांनी ना सांगितलेलं की ओमेगा 3 मुळे त्यांच्या थ्रेड ग्रोथ वाढलेली. सो आय लाईक आणि माझी ही थ्रेड ग्रोथ खूप कमी होती. सो ओमेगा 3 मुळे माझं ते पण वाढलं की आयब्रोजची जी हेअर असते ती वाढली. देन स्किन रिझल्ट खूप चांगला आला. आणि मी हे रेकमेंड करेन की ओमेगा 3 नॉट ओन्ली मी बोलेल की इंटरनल बॉडीसाठीच नाही, तर स्किनसाठी अँड हेअर ग्रोथसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. आम्ही कोचेस तर काय करतो माहितीये, म्हणजे इथे खूप सारे कन्झ्युमर्स पण करत आहेत. ओमेगा 3 हे ऑइल मध्ये टाकतो आणि ते ऑइल आम्ही केसांना पण लावतो. तुम्ही पण ट्राय करू शकतात हे सारं. अँड यस, ओमेगा 3 किती फूड झालं पाहिजे इनटेक. सो मी तुम्हाला आता दाखवते. सो तुम्ही अनशेअर केलं तरी चालेल कोच ऐश्वर्या. सो कोचेस, आर यू रेडी विथ ओमेगा 3? ओके, मी एक सेकंड देते कोचेसला किंवा इथे कन्झ्युमर ज्यांच्याकडे ओमेगा 3 असेल तर. आता तुम्ही बोलाल की ओमेगा 3 हे फक्त, हा ओमेगा 3 आणा पटकन. हा, तर तोपर्यंत मी तुमच्यासोबत बोलते की खूप सारे लोक बोलतात की फक्त न्यूट्रिशन हे वर्कआउट नंतर घेतलं पाहिजे, किंवा मी एकच खाईल, मी आज प्रॉपर वर्कआउट नाही केलं किंवा फूड इनटेक नाही केलं तर मी न्यूट्रिशन नाही घेणार. नाही बॉस, मी सारे कोचेस ना
ऍट अ टाइम गल्प मध्ये घेतो, सो ते दाखवेल. कोच तुम्ही ऍट अ टाइम 3 to 4 कोचेसला स्पॉटलाइट वर टाकू शकता. आपण सगळे सोबत घेऊ. सो दिस इज माय ओमेगा 3. माझा तो एवढाच, मी 10 to 15 पण खाऊ शकते, बट मी इथे घेतले 1 2 3 4 अँड देन 5. हे बघा, माझ्या सोबत आहे कोच नम्रता, कोच लतिका, कोच ऐश्वर्या. सो आम्ही सगळे अजून कोण आहे का मला नाही कळत आहे, जरा हात वरती करा तो मग मी तुम्हाला पण स्पॉटलाइट करेन. और कोई है? 1 सेकंड, प्रणोती है. मैं भी हूँ, मैंने भी 5 लिया, मैंने भी 5 लिया. 1 सेकंड रुक जा. 7 अरे पटकन या सगळे वेट करतात. या सो लेट स्टार्ट. थांब मला घेऊ दे. मी एक्साइटेड आहे कारण, आणि हा मेन थिंग इज की मी मला सांगायचंच विसरले, माझं ओमेगा 3 फेवरेट न्यूट्रिशन आहे, तो मी ते कधी मिस नाही करत. कोच ऐश्वर्या, अच्छा सगळ्यांनी खाल्लं गेलं का? ओके. तुम्हाला हवं असेल ना, काही डाऊट नाही म्हणू शकत मी की किती खाल्लं पाहिजे. मी आहे ना कोच नम्रता यांचा एक इंस्टाग्राम प्रोफाईल नाही पोस्ट बघितलेली, आणि त्यांनी तोंडभर ओमेगा 3 टाकलेलं आणि असा फोटो काढलेला. म्हटलं बाबा, आणि तेव्हा मी कन्झ्युमर होते, त्याच्यामुळे माझी ही रिॲक्शन होती, बाबा एवढं न्यूट्रिशन, बाबा. सो असं काही नाहीये की त्याचं एवढंच इंटेक झालं पाहिजे. उलट जेवढं तुम्ही ओमेगा 3 घ्याल, मी अगेन सांगेल, इंडियन फूड मध्ये ओमेगा 3चं लेवल खूप कमी आहे आणि आपल्याला ते इम्पॉर्टंटली वाढवणं गरजेचं आहे. लाईफलाईन असंच नाही म्हणत, आणि हे खरंच लाईफलाईन आहे, हर्बल लाईफलाईन, जे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यासाठी असं नाहीये की तुम्ही जाड आहात की बारीक आहात. आजकाल कोणाला पण कधी पण काही येऊ शकतं. सो बारीक लोकांना पण आपण बोलतो की हार्ट डिसीजेस होतात. तर तुम्हाला तुमचं हार्ट इम्पॉर्टंट असेल, खूप लोकांना त्यांची स्किन इम्पॉर्टंट असते, तर तुम्हाला स्किन इम्पॉर्टंट असेल, हेअर ग्रोथ इम्पॉर्टंट असेल, देन तुमचं ओमेगा 3चं इंटेक हे प्रॉपर असलं पाहिजे. सो दॅट्स इट फ्रॉम माय साइड. थँक यू सो मच कोच नम्रता. Good, amazing. Thank you, Coach Pratiksha, for extremely खूप सोप्या भाषेमध्ये, लेमॅन भाषेमध्ये तू एक्सप्लेन केलंस व्हॉट एक्झॅक्टली ओमेगा 3 डज. आणि मी थोडंसं ऍड ऑन करेन, कारण का मी प्रेग्नन्सीमध्ये ओमेगा 3 हे दिवसाला ऑलमोस्ट 5 to 6 कन्झ्युम करायचे. अँड द रिझन फॉर कन्झ्युमिंग 5 to 6 ओमेगा 3 इज जस्ट बिकॉज की प्रेग्नन्सीमध्ये जे हार्ट फंक्शन आहे, म्हणजे बाळाचं एम्ब्रॉय नंतर फर्स्ट जी गोष्ट बनते ती हार्ट आहे, राईट? इफ यू ऑल नोज. सो बाळाच्या हार्ट फंक्शनसाठी, त्याच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ओमेगा 3 हे मेडिसिन टर्म मध्ये आपल्याला आपले डॉक्टर्स लिहून देतात. बट आय वॉज बिंग विथ अ कोच, being a coach with Herbalife Nutrition, I trusted my मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि यूज टू टेक 6. आणि त्याच्यामुळे हार्टबीट्स म्हणा बाळाचे किंवा ब्रेन डेव्हलपमेंट हेही सुद्धा छान होते. आणि सगळं जेवढं पण हे पार्ट्स आहेत, ब्रेन, हार्ट, हे सगळं एक फॅट आहे. इट कम्स इन टू अ फॅट क्रायटेरिया. आणि लुब्रिकेशन पाहिजे. दुसरी गोष्ट, जे बोन आहे, असं बोन असतं, राईट? 2 बोन बघून 1 बोन असतं, राईट? ओके. सो घर्षण होऊन आहे ना, झिजतात हाडं. असं ऐकलंय तुम्ही, हाडं झिजतात? ओके. सो हे हाडं झिजण्यामुळे काय होतं की लुब्रिकेशन कमी होतं, ऑइलिंग कमी होतं, म्हणून झिजतात. आणि म्हणून तो करकर कटकट असा आवाज येतो तुमच्या शरीरात. बट जर तुम्ही ओमेगा 3चं सेवन प्रॉपर करत असाल आणि EPA आणि DHA हे जर तुमच्या बॉडीमध्ये व्यवस्थित असेल, तुम्हाला लगेच कळेल. जी लोक म्हणतात ना, नी दुखतंय, कटकट आवाज येतोय, माहितीये, बसला की कट, उपर राहिलं की कट, बिकॉज लुब्रिकेशन कमी झालेलं आहे. सो ओमेगा 3 हे ऑइलिंग पण चांगलं होतं आपल्या शरीरामध्ये. ओके. आणि LDL लेवल किंवा कोलेस्ट्रॉल लेवल, ओके, LDL HDL ही लेवल मेंटेन राहते ओमेगा 3 मुळे. सो आणि ओमेगा 3, मला बरेच लोक म्हणतात अरे आम्ही अळशी खाऊ, ओके, फ्लेक्सिड किंवा ओमेगा 3 हे फक्त 2-3 गोष्टींनाच मिळते, सगळ्यामध्ये ओमेगा 3 मिळत नाही. फिश, सगळ्यामध्ये फिश नाही, सगळ्या फिश मध्ये ओमेगा 6 मिळतं. सॅल्मन फिश हे असं आहे की ज्याच्यामध्ये ओमेगा 3 आहे. अँड लेट मी शेअर यू समथिंग अबाउट ओमेगा, आपली लाईफलाईन, की
आपण ब्रीडिंग करतो सॅल्मन फिशचं. जर इथे कोण शेफ असेल ना किंवा मोठ्या रेस्टॉरंटमध्ये कधी 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये जेवायला गेले असतील, एक सॅल्मन फिशची तुकडी 5,500 चालू होते. 5,500 एक सॅल्मन फिश. ओके, सो इतकं ते महाग फिश आहे, कारण का इतकं त्याच्यामध्ये बेनिफिट्स किंवा त्याची प्रॉपर्टीज आहेत. आणि आपण काय करतो माहितीये, हे लुई इग्नारोनी इन्व्हेंट केलेलं आहे ओमेगा 3 आपलं लाईफलाईन. एक बेस्ट काम काय करतो, जे सॅल्मन फिश आहे ना त्याचं ब्रीडिंग आपणच करतो. आणि मेजर काय माहितीये, सॅल्मन फिश हे अंटार्क्टिक जे ओशन आहे, ओके, जे बर्फाळ ही जागा आहे, तिथे हे 24 तास राहतं, 365 डेज. हे मरत नाही. इमॅजिन करा, म्हणजे त्यांची इम्युन सिस्टम किती स्ट्रॉंग असेल. आणि आपण बनवताना कुठल्याही फिशला मारलं जात नाही. आपण काय करतो, आपल्या हर्बल लाईफचं स्वतःचे ब्रीडिंग आहेत सॅल्मन फिशचे. इंजेक्शननी त्यांच्या नेकमधनं फक्त ऑइल काढतो आणि ते विदिन 24 आवर्स पुन्हा बनवतात. सो आपल्या ओमेगा 3 मध्ये म्हणजे एक म्हणतात नाही का, बेस्ट सोर्स ऑफ कॉन्टेंट आहे आपल्या लाईफलाईन मध्ये. आणि सॅल्मन फिशची स्वतःची ब्रीडिंग आपण करतो. अँड देअरफॉर आवर हर्बल लाईफलाईन इज रिअली अ लाईफलाईन. Okay, we can say it is a lifeline for everyone because it protects our heart, it protects our brain, it protects our cartilage, okay, घर्षण. and it then allows, जसं कोच प्रतीक्षा म्हणाली, your hair growth, okay, your skin development and each and every functionality. So even my favorite. आणि जे मी खाल्लं होतं नाही का ओमेगा 3 एवढं, तर कोच प्रतीक्षा, लेट मी टेल यू, वर्ल्ड हार्ट डे होता. ओके, आणि त्यावेळेला आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की मी लुई इग्नारो यांची ट्रेनिंग घेतली होती. डॉक्टर लुई इग्नारो जे नोबेल लॉरेट विनर डॉक्टर आहेत. आणि त्यांनी असं सांगितलं की तुमच्याकडे शरीरावर गोल्ड नसेल तरी चालेल, पण हे गोल्ड, कारण का ते गोल्ड सारखंच दिसतं ना, हे तुम्ही मॅक्झिमम भरभरून तुमच्या शरीरात टाका. त्यांनी आमच्या समोर, डॉक्टर लुई इग्नारो, त्या दिवशी त्यांनी त्यांचं एज सांगितलं होतं. ही वॉज 73 अँड ही हॅड, त्यांचाच आविष्कार आमच्या समोर त्या फ्रेम मध्ये त्यांनी 12 ओमेगा 3 एकत्र खाल्ल्या होत्या. गेटिंग माय पॉइंट. आणि ते बघितल्यानंतर मी म्हटलं, जो डॉक्टर स्वतःहून जे बनवतोय त्याच्यावर एवढं ट्रस्ट ठेवून तो स्वतः 12-13 खातोय, मग मी त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी ओमेगा 3 खाल्ले होते. सो म्हणून ते कोच प्रतीक्षा तुम्हाला तो दिसतोय आणि त्याच्यामध्ये ओमेगा 3 दिसते. आणि मी त्या दिवसापासून सगळ्या कोचेसला सांगते, द पीपल हु आर कन्झ्युमिंग लाईफलाईन आर द गोल्डन पीपल. ते नाही का सगळे लोक टाकतात गोल्डन मॅन, गोल्ड लावून. सो त्या गोल्डचा, मटेरियलिस्टिक गोल्डचा फायदा नाहीये शरीराला, राईट? बट वेन यू आर पुटिंग इनसाइड द गोल्ड, literally your lifeline will be amazing. Okay, so thank you coach Pratiksha, you did a wonderful job with your golden voice, okay, with your golden heart. Thank you everyone who was there. 86 people almost, who are listening, and this season is going crazy. We are more than 100 plus consistent people from past 10 days. Okay, so hats off guys, let's clap for each other. Thank you for the body cop session. Thank you coach Latika. Thank you everyone for trusting this journey. And one more thing, if you come with a belief system, if you come with a trust, okay, things start happening in your life. Things start. So change your mindset and to change your life. And do post your feedback in the group. And today, kitna shake lene ka hai? 4 scoop of your Formula 1 and 2 scoop of प्रोटीन पावडर, पर्सनलाइज प्रोटीन पावडर. ओके, सो आताच सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये ऑलमोस्ट फॉर्म्युला 1 मधनं 4 3 12 ग्राम ऑफ प्रोटीन अँड प्लस पर्सनलाइज प्रोटीन पावडरची जेव्हा तुम्ही 2 स्कूप घ्याल तेव्हा 10. सो 12 + 10 22 ग्राम प्रोटीन, हेल्दी प्रोटीन आपल्याला आज आपल्या शेक मधनं मिळणार आहे. ओके, बिकॉज इट वॉज अन एन्ड्युरन्स वर्कआउट. ऑल द बेस्ट गाईज, टेक केअर, लॉट्स ऑफ लव्ह, बाय बाय, लेट्स सी टुमॉरो. थँक्यू.